कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। टीबी मुक्त अभियान अंतर्गत पंचगंगा रुग्णालय परिसरात पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आलं। टीबी रोगाचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणं कोणती खबरदारी घ्यावयाची, टीबीवर उपचार कसे केले जातात, शासनाकडून मिळणारी मोफत औषधं याबद्दल माहिती देण्यात आली। वेळीच निदान आणि उपचार घेतल्यानं टीबी रोग 100% बरा होतो, याबाबत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली। सध्या कोल्हापूर ते बाचणी या मार्गावर केएमटी बस धावते। हीच बस बाचणीच्या पुढील केमळी, बेलवळे, चांदेकरवाडी, वाळवे या गावापर्यंत सोडावी। त्यामुळे या गावातील विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांना कोल्हापूरला ये-जा करणं सोपं होईल। त्यासाठी महापालिकेनं कसबा बाळवे गावापर्यंत बस सेवा सुरू करावी अशी मागणी भाजपच्या वाहतूक आघाडीचे अध्यक्ष धनाजी पाडळकर यांनी केली आहे। मागणीचे निवेदन केएमटी विभागाला देण्यात आले। यावेळी वाळवेसह विविध गावचे नागरिक उपस्थित होते। कळंबा चौक परिसरात महापालिकेनं सिग्नल बसवल्यात, पण सिग्नल सुरू झाल्यानंतर वाहनधारकांचा प्रचंड गोंधळ होतो। नेमक्या कुठल्या दिशेचे सिग्नल सुरू झालेत हेच कळत नसल्यामुळे एकाच वेळी अनेक दिशांचे वाहनधारक पुढे येतात। त्यातून या चौकात वारंवार अपघात होत आहेत। त्यामुळे शहर वाहतूक विभागानं कळंबा चौकातील सिग्नलची पाहणी आणि अभ्यास करून सिग्नलची पुनर्रचना करावी अशी मागणी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशननं केली आहे। मागणीचे निवेदन शहर वाहतूक निरीक्षक नंदकुमार मोरे यांना देण्यात आलंय। यावेळी ब्रह्मेश बारगे, अंकेश पाटील, वसीम चिक्कोडी, राहुल चौधरी, सचिन जाधव, संजय पवार, समर्थ माने, रणजित पवार उपस्थित होते। कोल्हापुरातील तोरणा नगर सागरमाळ इथं किरण ओसवाल राहतात। आज दुपारी त्यांच्या बंगल्याच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या मीटर पॅनलमधून अचानक धूर येऊ लागला। याबाबतची माहिती मिळताच कावळा नाका आणि प्रतिभानगर स्थानकातील अग्निशमन दलाचे 2 बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अवघ्या 10 मिनिटात ही आग आटोक्यात आणली। स्थानिक अधिकारी जयवंत खोत, रज्जाक मुल्लाने, देवानंद कांबळे, नितेश शिंगारे, विशाल चौगले, संभाजी ढेपले यांनी ही आग आटोक्यात आणली। शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या आगीत सुमारे 35,000 रुपयांचं नुकसान झालंय। दैनिक नवसंदेशचे प्रतिनिधी वसंतराव पाटील गेल्या आठवड्यात एका अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेनं गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत। त्यांच्या घरची बेताची आर्थिक परिस्थिती असून कोल्हापूर प्रेस क्लबनं त्यांच्यासाठी माध्यम क्षेत्रातून मदत निधी संकलित केला होता। प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांच्यासह प्रेस क्लबनं केलेल्या आवाहनातून 70,000 रुपयांचा निधी संकलित झाला होता। आज हा निधी पाटील यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते। शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं एक आगळावेगळा आकाश दर्शन उपक्रम पार पडला। 25 जानेवारीला अवकाशात शुक्र, मंगळ, गुरु, युरेनस, नेपच्यून, शनी आणि पृथ्वी हे ग्रहमालेतील ग्रह एका रेषेत सरळ आले होते। ही खगोलीय घटना हजारो वर्षानंतर मिळणार असल्यानं विद्यार्थी खगोलशास्त्र अभ्यासकांना या घटनेबाबत माहिती मिळावी आणि हा योग पाहता यावा, यासाठी खगोलशास्त्र अभ्यासक अनाथ आळतेकर यांनी दुर्बिणीतून ही घटना दाखवली। तसंच खगोलशास्त्र, विविध ग्रह, तारे यांची सविस्तर माहितीही दिली। या उपक्रमामध्ये 200 विद्यार्थी सहभागी झाले होते। सागर लोहार, अतुल निंबाळकर, राहुल माने, अजय सागडे, यश गवळी, शुभम सनगर, युवराज टाक, मल्हार सावंत, अवधूत लोहार, पूर्वा भोसले, जानवी निंबाळकर, आकाश होळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले। कोल्हापुरातील पाचगाव इथल्या मगदूम कॉलनीचा रहिवासी आणि राजाराम बापू पाटील अकॅडमीचा विद्यार्थी पृथ्वीराज उर्फ पारस मनोहर लोहार याची प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या परेडसाठी निवड झाली होती। परेडसाठी साखराळे इथल्या राजाराम बापू मिलिटरी स्पोर्ट्स अकॅडमीद्वारे पाईप बँडसाठी पृथ्वीराजची निवड झाली। मध्य प्रदेश इथल्या स्पर्धेतून त्याची निवड झाली होती। प्रजासत्ताक दिनादिवशी परेडमध्ये त्यानं आपल्या कौशल्याचं प्रदर्शन घडवलं। रथसप्तमी आणि नर्मदा जयंती निमित्त रेवाधाम म्हणून नित्य उपासना चालवणारे कोल्हापुरातील संतोष पेंडसे यांनी 100वर नर्मदा कुमारी कन्या पूजन आहेर
शोभायात्रा आणि रुद्राभिषेक असा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाबरोबरच दुपारच्या सत्रामध्ये नेर्लेकर ग्रुप भक्तिगायन मैफिल पार पडली. त्याचा परिसरातील भाविकांनी लाभ घेतला. संतोष पेंडसे यांनी यापूर्वी 3 वेळा नर्मदा, बालाजी, पंढरपूर, अष्टविनायक अशा विविध पायी परिक्रमा केल्या आहेत. यावेळी पुरुषोत्तम नातू यांच्यासह भाविक उपस्थित होते.